मनसे नेते अमित ठाकरे 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत। कालपासून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। आज पुन्हा अमित ठाकरे मनसे कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी अमित ठाकरे हे संवाद साधणार आहेत आणि उद्या देखील अमित ठाकरे हे पुण्यात काही पदाधिकाऱ्यांशी आढावा बैठक देखील घेतील। काय अमित ठाकरेंचा हा 3 दिवसीय दौरा, काय नेमकं दौऱ्याची पार्श्वभूमी काय आहे, दौरा आखण्यामागील नेमका हेतू काय? माननीय अमित साहेब ठाकरे असतील, अविनाश अभ्यंकर असतील, अमेय खोपकर असतील, हे पुणे शहर व जिल्हा यासाठी संपर्क अध्यक्ष म्हणून नेमणुका झालेल्या आहेत आणि त्या नेमणुका होत असताना पुणे शहरामध्ये प्रत्येक विभाग वाईज आढावा बैठका आमच्या 3 दिवसीय सुरू आहेत। कालपासून या बैठकांना सुरुवात झाली। प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीची संघटनात्मक परिस्थिती आहे ती सर्वाचा आढावा घेत आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांना वाटतात की बदल करणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी लोक नवीन येणं गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ते बदल मला वाटतं की करतील आणि जेणेकरून महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ताच होऊन गेलेल्या आहेत। त्यामध्ये खरं तर मनसेला मतदान चांगलं आलं, पण जी संख्या आहे नगरसेवकांची ती कुठली निवडून आलेली नाही। त्यामुळं आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय राजसाहेबांनी संपर्क अध्यक्ष म्हणून नेमणुका केलेल्या आहे आणि त्या दृष्टिकोनाने काम सुरू आहे। काय नेमकं फेरबदल आगामी काळात होतील या सगळ्या संघटनेमध्ये, पक्ष संघटनेमध्ये कशा पद्धतीचा फेरबदल? नाही, आत्ता तर आज अमित साहेब आणि अमेय खोपकरजी आणि अविनाश अभ्यंकरजी हे प्रत्येकाशी आढावा बैठक घेत आहेत, प्रत्येकाला भेटत आहेत, प्रत्येकाशी बोलत आहेत। म्हणजे नेते ते शाखाध्यक्ष या प्रत्येकाशी चर्चा करत आहे आणि त्यामध्ये त्यांना ज्या ठिकाणी वाटेल की या ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ते माननीय राजसाहेबांना त्याचा अहवाल देतील आणि त्या ठिकाणी बदल होईल। पण जेणेकरून माननीय अमित साहेब आलेले आहेत त्यामुळं एक मुलांमध्ये एक जोश आणि एक वातावरण चांगलं झालेलं आहे। मला वाटतं की त्यांची संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे, त्यामुळं पुणे शहरात चांगलं भविष्यामध्ये घडेल एवढं नक्की वाटतं। निश्चितपणे ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत असू दे किंवा महापालिका निवडणुकीत यश अपेक्षित तुम्हाला मिळालेले नाही आहे, त्या दृष्टिकोनातून काय नवीन काही अजेंडा किंवा नवीन काही मुद्दे हातात घेऊन या पुढच्या काळामध्ये मनसे पुढे जाणार आहे का? 100% येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये तरी नवीन मुद्दे घेऊन, कारण भारतीय जनता पक्षाचे गेले जवळपास 8-9 वर्ष महानगरपालिकेत ते लोक काम करतात। आत्तासुद्धा भरघोस मतदानाने त्यांचे नगरसेवकसुद्धा खूप चांगल्या पद्धती आले, पण ज्या पद्धतीचे पुणे शहरातली परिस्थिती आहे, लोकांना अभिप्रेत असलेले प्रश्न ट्रॅफिकचा असेल, पाण्याचा असेल, कचऱ्याचा असेल, असे एक अनेक प्रश्न आहेत। हे सर्व प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण लोकांसमोर जाणार आहोत। तर मनसेचे शहराध्यक्ष होते साईनाथ बाबर यांनी या दौरा नेमका कशासाठी आहे आणि आगामी काळात संघटनेत काही फेरबदल देखील होण्याची शक्यता आहे आणि संघटनात्मक बांधणीसाठी अमित ठाकरे हे 3 दिवसीय पुणे दौऱ्यावरती आलेले आहेत आणि याचा अहवाल राज ठाकरे यांना दिला जाईल आणि त्या संदर्भातला पुढचा जो काही निर्णय असेल तो राज ठाकरे घेतील। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।